हाल ही में मनसे प्रमुख राज ठाकरे और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बीच मुलाकात हुई। बताया गया कि इस मुलाकात के दौरान दोनों नेताओं के बीच कोई राजनीतिक चर्चा नहीं हुई, लेकिन अब शिंदे गढ़ के नेता संजय शिरसाट ने इस पर प्रतिक्रिया देते हुए उम्मीद जताई है कि दोनों नेताओं के बीच राजनीतिक चर्चा हुई होगी। संजय शिरसाट ने कहा, मुख्यमंत्री और राज ठाकरे के बीच यह छठी मुलाकात है। ऐसी खबरें थी कि कोई राजनीतिक चर्चा नहीं हुई, लेकिन मुझे लगता है कि राजनीतिक चर्चा होनी चाहिए और राज ठाकरे को भी महागठबंधन में आना चाहिए। औरंगाबाद में मीडिया से बातचीत करते हुए संजय शिरसाट ने कहा, हम आगामी लोकसभा चुनाव पूरी ताकत से जीतना चाहते हैं। राज ठाकरे जननायक है, उनकी सभाओं में लाखों लोग शामिल होते हैं। अगर बीजेपी, शिवसेना, शिंदेगढ़ और राज ठाकरे मिल जाए तो लोकसभा में 45 से ज्यादा सीटें जीतना मुश्किल नहीं होगा। मुझे लगता है कि जनवरी में जब महागठबंधन की सीट शेयरिंग पर चर्चा होगी तो इस मुद्दे पर भी चर्चा होगी। संजय शिरसाट ने आगे कहा कि लोकसभा की आचार संहिता फरवरी माह में पारित होने की संभावना है, तो उससे पहले सारे घटनाक्रम हो सकते हैं। माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा झाल्या, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता। राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या, तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल 6व्यांदा शेअर केलेले आहे। म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। आणि काही लोकांना वाटतं की जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होती लोकसभेच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबांकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही। लोकसभा जिंकायची आणि या सर्वांनी मिळून जिंकायची। मग त्यात भाजप असेल, अजितदादा राष्ट्रवादी असेल, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढले तर मला वाटतं 45+ जे काही टार्गेट आहे ते निश्चित कंप्लीट होईल। आमची इच्छा आहे ते आले ते म्हणत नाही, पण तो आले तर आनंदच आहे ना। एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं मत आहे। कोणताही पक्ष घ्या, एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही। म्हणून कुणाबरोबर जर युतीमध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते, त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील। हा त्याच्या